श्रोते हो, नमस्कार श्रोते हो. आपल्याकडे संपूर्ण जगामध्ये सप्टेंबर महिन्यातील दुसरा शनिवार हा आंतरराष्ट्रीय प्रथमोपचार दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. एखाद्या आपत्तीच्या वेळेस त्या व्यक्तीला वेळीच मदत मिळणं हे फार अगत्याचं असतं आणि प्रथमोपचाराची भूमिका त्यात फार महत्त्वाची असते. आणि या मिशनमध्ये, या सगळ्या अभियानामध्ये TDRF म्हणजे टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आपदा प्रतिक्रिया बल, जी टीम आहे यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. याच्यामुळं अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. आणि या अनुषंगानं आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे श्री हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड सर. त्यांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ते संचालक तथा संस्थापक TDRF टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार येथून प्रशिक्षित अधिकृत प्रशिक्षक म्हणून आहेत. सोबतच महाराष्ट्र शासनाचे राज्यपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकृत तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत. सोबत महाराष्ट्र शासनाचे प्रथम राज्य युवा पुरस्कारार्थी आहेत आणि शासनाचे प्रथम जिल्हा युवा पुरस्कारार्थी म्हणून त्यांना गौरवण्यात आलेले आहे. उत्तराखंड राज्यात आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये उत्कृष्ट बचाव कार्य केल्यासाठी त्यांना उत्तराखंड सरकारकडून सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे. सोबतच 100 फूट बोअरवेलमधून 2 वर्ष लहान मुलांना जिवंत त्यांनी बाहेर काढलं आहे त्या मुलाला. आणि भारतातील प्रथमच रेस्क्यू ऑपरेशन आपण त्याला म्हणू शकतो. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अधिकृत तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत प्रथमोपचारामध्ये. आणि MSW इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्धामध्ये सुद्धा ते काम करतात. डिप्लोमा डिझास्टर मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि मागील 19 वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण, शोध, बचाव आणि मदत कार्यात ते कार्यरत आहे. तर राठोड सर, तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट, आपदा व्यवस्थापन हे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप तातडीनं मदत देणारे आणि हिरिरीनं काम करणारे, झोकून देऊन काम करणारी एक टीम येते डोळ्यासमोर. येस. आता तुम्ही या टीममध्ये सातत्यानं अनेक वर्षापासून काम करत आहात. हो मॅडम. यवतमाळ जिल्ह्यामध्ये या टीमची आहे काही, म्हणजे इथे व्यवस्था आहे का तशी? हो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे साधारणतः 709 लोक कार्यरत आहे. बरं. हां. आणि त्यामधील व्हॉलेंटियरी म्हणून आपण साधारणतः 500 व्हॉलेंटियर्स लोक कार्यरत आहेत, बरं. जे व्हॉलेंटियरी आपली सर्व्हिस देतात आणि सोबत शिक्षण पण करतात, बरं. लाईक NCC सारखे. आता TDRF म्हणजे टीमच्या कार्याविषयी तेवढासा अवेअरनेस लोकांमध्ये नाही आहे, म्हणजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये. आता एखादी आपत्ती आली, पूर परिस्थिती आली, किंवा खूपदा आपण असं बघतो की प्रामुख्यानं लहान मुलं बोअरवेलमध्ये पडण्याच्या घटना, एखाद्या विहिरीमध्ये पडण्याच्या घटना फार मोठ्या प्रमाणात घडताना आपण पाहतो. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा आपत्तीमध्ये TDRFचं कार्य काय आहे नेमकं? आपत्तीमध्ये TDRFचं महत्त्वाचं असं कार्य आहे की TDRFची जी स्थापना आहे ती आपल्या देशात जेव्हा 2004मध्ये सुनामी आली होती, हो. त्या सुनामीनंतर त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करून TDRF स्थापन झाली. बरोबर. हां. आणि पुन्हा आपल्या देशात अशी कोणतीही आपत्ती उद्भवली हां. तर तिथे प्रशिक्षित युवक किंवा प्रशिक्षित ज्ञान असणारा कोणतरी व्यक्ती पहिलेच असावा, बरोबर. हा कन्सेप्ट घेऊन TDRF 2004ला उभी झाली. अगदी. 2005ला ती शासन दरबारी नोंदणीकृत झाली. बरोबर. आणि आजवर ती 19 वर्षापासून सतत राष्ट्रसेवेमध्ये आणि आपत्तीमध्ये कार्यरत आहे. अच्छा. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशातील इतर राज्यांमध्ये, उत्तराखंडमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये TDRF कार्यरत आहे. हो. उत्तराखंडच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्ही उत्कृष्ट कार्य केलं. बरोबर. आणि या कार्यासाठी आम्हाला भारताच्या सरन्यायाधीश, तेव्हाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय अल्तमस कबीर साहेबांनी आम्हाला बोलून त्यांनी गौरवलं. हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान होता. अगदी अगदी. आम्ही बरेचसे रेस्क्यू ऑपरेशन केले आहेत. सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन आपल्या भारतातील पहिलं रेस्क्यू ऑपरेशन एनी विदाऊट हायटेक इक्विपमेंट, उमरखेड तालुक्यामधील निगनूर गावामध्ये बघा, 2015 वर्षाला 31 तारखेला हो. सूरज नावाचा 2 वर्षीय बालक बोरवेलमध्ये पडला होता. बरोबर. आणि तो 100 फूट खाली पडला होता. हो. हो. आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला सांगितलं की आता असा विषय आहे. हो. आणि तहसीलदारांचा पण फोन आला की 2 वाजता हा मुलगा पडला आणि याला काढायचा हो. आहे. हो. तेव्हा त्यांनी इतरत्रही फोन केले, NDRFला फोन केला, पण NDRFने सांगितलं की आम्हाला यायला वेळ लागेल. SDRFला फोन केलं, त्यावेळेस आर्मीचे काही युनिट्स आहेत त्यांना फोन केलं की ते म्हणले की आमच्याकडे टेक्निकल लोक कोणी नाही आहे. बरोबर. तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर इथे कार्यरत होते जिल्हा परिषदला.
ते IAS होते. त्यांना जसं माहीत झालं आमची टीम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहे आणि तिथे सध्याच्या घडीला गाडी उपलब्ध नाही आहे, तर त्यांनी त्यांची स्वतःची गाडी आम्हाला दिली आणि आम्ही तिथे 6 वाजता पोहोचलो आणि 21 तासानंतर त्या मुलाला विदाऊट एनी हायटेक इक्विपमेंट त्याला आम्ही जिवंत बाहेर काढलं. आणि आज रोजी तो दरवर्षी आम्ही त्या तारखेला त्याचा वाढदिवस साजरा करतो आणि तो आजही आमच्यासोबत म्हणजे आहे. त्याला नवीन जन्म Yes, त्या तारखेवर त्याचा आम्ही हे साजरा करतो मॅडम. राठोड सर, प्रामुख्यानं काय होतं की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा एखादी आपत्ती जर आली तर मानवी मेंदू हा काम करत नाही, म्हणजे गोंधळून जातात पब्लिक आणि तिथे गर्दी पण करतात खूप. होतं काय, कोणाला कॉल करायचा हेच त्यांच्या नेमकं लक्षात येत नाही. तर गरजेचं असतं वेळेत तिथं पोचणं आणि वेळेत ते बचाव कार्य सुरू होणं. यासाठी जनतेला काय सांगाल आपण? यासाठी असं आहे की कोणतीही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास तिथे तालुक्याला तहसीलदार आणि त्यांच्याकडे एक विभाग असतो, आपत्ती व्यवस्थापन समिती तिथे स्थापन आहे. आपण त्वरित तहसीलदार साहेबांना जर कळवलं तर ते जिल्हा प्राधिकरणाला कळवतील आणि जिल्हा प्राधिकरणाकडे आमचे सगळ्यांचे नंबर असतात, ते आम्हाला क्विक कळवतात आणि आमची तालुक्यातील टीम आणि ही आमची सगळी टीम तिथे वेळेत पोहोचते. आणि अशा स्वरूपात आणि आजचा विषयच तो आहे की आंतरराष्ट्रीय प्रथमोपचार दिवस. कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपण करायला पाहिजे. पहिला शोध आणि बचाव आणि नंतर प्रथमोपचार. अगदी हा ना. जर प्रथमोपचार गोल्डन आवरमध्ये मिळाला तर त्याला डॉक्टरही वाचवू शकतात. जर गोल्डन आवरमध्ये जर त्याला प्रथमोपचार नाही मिळाले तर बरेचदा जीव गमावा लागतो. बरोबर. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसला संपर्क करायला ताबडतोब पाहिजे, नाही का? येस. TDRFचं कामच नेमकं ते आहे की खूप लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत हो. पण ते केव्हा पोहोचतील, जेव्हा माहिती पोहोचेल. बरोबर आहे. खूपदा असं पाहिलं जातं राठोड सर की म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात प्रामुख्यानं पूर परिस्थिती खूपदा निर्माण होते. अशा पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण काम केलेलं आहे. हो, मागच्या वर्षी जे परिस्थिती उद्भवली होती त्यामध्ये आमची एक टीम दिग्रसमध्ये सतत कार्यरत होती. आम्ही यवतमाळमध्ये आम्ही कार्यरत होतो आणि बरेचदा काय होतं की फक्त शोध आणि बचाव यापेक्षाही आम्ही पाहिलं की मागच्या वेळेला सायकोलॉजिकल सपोर्ट अँड केअर, मानसिक आधार हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे बरेचदा काय असतं की आणि आपत्तीमध्ये फक्त त्यांना मदतीची म्हणजे पैशाचीच गरज नसते. बऱ्याच लोकांना आम्ही त्यावेळी ॲनालिसिस केलं. आता आम्ही एक ॲनालिसिस टीम क्रिएट केलेली आहे. म्हणजे कोणतीही आपत्ती उद्भवली की तिथे पहिले ती ॲनालिसिस टीम जाते आणि नीड असेसमेंट करते की नेमकं त्यांना काय पाहिजे ना. तर ते जे गरजेच्या गोष्टी आहे मग त्या टीम आणि तशी लोक आम्ही त्यांना पाठवतो. बरेचदा काय असतं की छोटीशी गोष्ट असते, बीपीचे जितकेही पेशंट असतात ज्यांना बीपी आहे त्या लोकांना फक्त बीपीची गोळी पाहिजे असते आणि शुगरच्या लोकांना शुगरच्या टॅबलेट्स पाहिजे असते, औषधी गरजे. लहान बाळ आहे त्यांना दूध मिळणार नाही, दूध पावडरची आवश्यकता असते. अशा लहान गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि मग पॅनिक क्रिएट होतो. अशा गोष्टी जर मिळाल्या, मी उत्तराखंडमध्ये स्वतः महाराष्ट्र टीमचं चीफ म्हणून तिथे काम केलं, प्रमुख म्हणून तिथे काम केलं. सतत 380 किलोमीटर मी पायी चाललो आणि लोकांना रेस्क्यू केलं. तिथे महत्त्वाचा विषय काय होता की लोक पॅनिक क्रिएट करत होती. त्याचं कारण ते होतं की त्यांना काय जे पाहिजे ना ते मिळत नव्हतं. बरोबर ना. जिथपर्यंत गाडी आणि ट्रक जात होते तिथपर्यंत सगळं सामान उपलब्ध होतं, पण जिथे कोणी गाडी व्हेकल जात नाही अशा गावांमध्ये मदत बिलकुल पोहोचली नव्हती. म्हणजे आणायचे एक माझा किस्सा तुम्हाला सांगतो. आम्ही झासू, जालतल्ला आणि कोटमाशी गावं आहे, आगसमुनीवरून आम्ही निघालो. तिकडे 12 किलोपेक्षा जास्त वजन तुम्ही उचलू शकत नाही पहाडामध्ये, असा तिथला रूल्स आहे. आम्ही सगळ्यांनी काय कोणी ब्रेड कोणी खायचे सगळं सामान घेतले आणि मी काही मिठाचे पुडे दिसले, मी ते बॅगवर घेतले. तर मला गंमत म्हणून सांगितलं की सर म्हणे आपल्याला पाण्यात जायचं आहे, मिठाचे पुडे विरघडले म्हणजे तुम्हाला वजन कमी होईल असं तुमचं कन्सेप्ट आहे. म्हटलं तसं नाही, नीड असेल तर. मॅडम आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो आणि त्या गावाला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तांदूळ आणलाय, ब्रेड आणलाय, हे आणलाय. आणि मी सांगितलं की म्हटलं माझ्याकडे मीठ आहे. तर ते इतके आनंदी झाले की ते म्हणे सर 9 दिवसापासून आमच्याकडे मीठच नाही आहे आणि मिठाशिवाय अन्न कसं खावलं जायचं, म्हणजे आपण व्यक्ती म्हणून तरी नाही करू शकत. पण तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिला ना मॅडम, ते असं वाटत होतं मला की त्यांना आम्ही काय देऊन टाकलं आहे आणि किती मोठी संपत्ती दिली आहे. म्हणजे नीड असेसमेंट म्हणजे नीड असेसमेंट महत्वाचं आहे ना. म्हणजे तिथे आम्ही पाहिलं की एक मोठी कंपनी आहे, त्यांनी सगळ्यांना स्टोव दिले स्वयंपाक करण्यासाठी, पण केरोसिन कोणीच उपलब्ध करून दिले नाही. मग त्या स्टोवचं करायचं काय है ना.
माचीस नव्हती त्या लोकांकडे ना, चपला नव्हत्या त्या लोकांकडे. आवश्यक वस्तू पोहोचवणं आवश्यक वस्तू गरजेचं आहे. पोहोचवणं गरजेचं, आणि ते केव्हा होईल जेव्हा तुमच्याकडे नीड असेसमेंट टीम असेल. बरोबर आहे. अदरवाईज आपल्याकडे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सगळीकडनं मदत मदत येते. येते, आपण इतके हळवे लोक आहोत, भारतीय लोक इतके हळवे आहोत, ती महाराष्ट्रीयन, की जर तुम्हाला मदत करायची म्हटली ना तर ट्रक भरून साड्या येऊन जातील, ट्रक भरून सगळं सामान येऊन जातील, पण त्याची तिथे गरज नाही आहे मॅडम. काय अशा हवं आहे तेच. येस, तिथे काय हवं आहे. आणि मला वाटतं प्राथमिक अन्नच असतं नाही का, प्राथमिक आरोग्य आणि अन्न. येस, आणि प्रथमोपचार. बरोबर आहे. हां. येस, आणि सायकोलॉजिकल सपोर्ट. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी राठोड सर आनंद नगर यवतमाळचं हा. पाण्याने वेढलं होतं. हो. त्या वेळेस सुद्धा TDRFचं काम पडलं होतं. हो, त्यावेळेस आम्ही नंतर टेम्पररी शेल्टर आणि त्यांना फर्स्ट एडसाठी आम्ही गेलो होतो तिकडे. बरं बरं. हां, कारण पूर परिस्थितीमुळे तिथे संपर्क संपर्क राहिलेला नव्हता, बरेच लोक फोन करत होती, आणि त्यावेळेस आमच्या मुख्यालयामध्ये पण पाणी घुसलं होतं. एक टीम आमची तिथेच कार्यरत होती, आणि काही लोक दिग्रसमध्ये गेली होती. ते नकळत पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस आला होता. पाऊस खूप झाला. एकंदरीत त्यालाही कुठेतरी आपण जबाबदार आहोत मॅडम. अगदी अगदी. हा ना. मला वाटतं दिग्रसला धावंडा नदीमध्ये जे पॉलिथिन जमा होतं, जी जी. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ते स्प्रेड होतं, दिग्रस शहरापर्यंत पाणी पोहोचतं नाही का. राठोडजी, हे विचारावंसं वाटेल मला की TDRF मध्ये काम करणं म्हणजे स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालणं आहे, बरोबर आहे? बरेचदा. आणि याच्यासाठी काही विशेष प्रशिक्षण आपण आपल्या टीमला देता का? हो मॅडम, काय असतं की बरेचदा जीव गमावा लागतो, आणि उत्तराखंडमध्ये पण NDRFची काही जी टीम होती ते रेस्क्यू करताना त्यांना ते शहीद झाले. बरेचदा असं होतं. आणि ही मानसिक तयारी आमची असते जेव्हा आपण तिथे काम करतो, तेव्हा जी टीम आमच्यासोबत काम करायला येते अशीच टीम आम्ही रेस्क्यूमध्ये नेतो जी त्या परिस्थितीसाठी ती अनुकूल असेल आणि ती प्रशिक्षित असेल. जसं FWR नावाचं एक प्रशिक्षण आहे, फ्लड वॉटर रेस्क्यू. अशी टीम जी आहे FWRची, त्याला स्पेशल आम्ही फ्लड वॉटर रेस्क्यूसाठी तयार करतो. CSSR जसं कोलॅप स्ट्रक्चर सर्च अँड रेस्क्यू, म्हणजे कुठे भूकंप आला असेल तिथे वेगळी टीम काम करते. प्रथमोपचारमध्ये ही CPR देणारी टीम वेगळी असते, फर्स्ट एड करणारे वेगळे आहेत, सायकोलॉजिकल सपोर्ट केअर आणि वेगळे असते, बंधन पट्टी बांधणारे वेगळे असतात. अशा वेगवेगळ्या पण वेगवेगळे आम्ही ट्रेनिंग देतो. आणि प्रशिक्षण हे तशी कृतीपेक्षाही जास्त आम्ही ट्रेनिंग देतो. एखादी सिच्युएशन क्रिएट करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यांना ट्रेन करतो. म्हणजे काय असतं की ते सैन्यामध्ये म्हटलेलं आहे की युद्ध से भी कठीण प्रशिक्षण है. अगदी अगदी. हा ना, म्हणजे प्रशिक्षण इतकं कठीण असते की युद्ध परिस्थिती तेवढं कशी येऊ ते लोक तयार असतात, एनी टाइम एनी वेअर. त्यासाठी बरेचदा आता उत्तराखंडमध्ये लोक तिकडनं सगळी परत येत होती 2013मध्ये, पूर्ण ट्रेन भरून येत होती, आणि जाताना आम्ही पूर्ण ट्रेनमध्ये मला वाटते आम्ही काही 22 लोक होतो, TT सांगत होता. तेव्हा ते माझ्या एका रिपोर्टरने माझ्या पत्नीला विचारलं होतं की म्हणे सगळी लोक तिथनं परत येत आहे, तुमचा नवरा तिकडे जात आहे, आणि काय झालं तर तुम्हाला मग कसं आहे, तुम्हाला काय वाटतं की या परिस्थितीत. ती म्हटलं की त्यांनी इतक्या लोकांना वाचवलं, ती इतक्या सहजासहजी तरी नाही मरणार आहेत. ऑपरेशन सुरतच्या वेळेस तसंच झालं. म्हणजे अनेकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात नाही का. आणि ह्युमॅनिटी हा तर सगळ्यात मोठा गुण आहे जगामध्ये. बिलकुल बिलकुल. आणि तो आनंदच वेगळा आहे मॅडम. या क्षेत्रात काम करणारी जी लोक असतात ना, तो आनंद च्या भरावर, आणि या लोकांची काय म्हणते शाबासकी आमच्या पाठीवर पडली ना की मग मागे पुढे काही. मला असं वाटतं की तुम्ही त्या 2 वर्षाच्या मुलाला जेव्हा बोरच्या बाहेर काढलं असेल उमरखेडला, तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तेच तुमचं खूप मोठं सर्टिफिकेट आहे. सगळ्यात मोठं तो माझ्या काय भारतरत्नपेक्षाही मोठा तो पुरस्कार आहे. आणि जेव्हा लास्ट सिच्युएशनला मॅडम काय होतं, आम्ही ज्या आतमध्ये गेलो असं, आणि बोरवेलला एक आडवा टनेल मारायचा होता, तिथे काय होतं, काळीची माती होती. काळीची माती होती, आणि DCB आमच्या वर होती JCB. आणि नेमकं हा मुलगा जिथे अडकला आहे तो 80 फुटावर अडकला होता, आणि जिथे आम्ही साईडने खोदला होता तिथे 30 फुटावरच पाणी लागलं. म्हणजे निसर्गही यावेळेस परीक्षा घेतो तुमची. मग तेव्हा तिथे आम्ही मानवी साखळीने पाणी काढलं, मोटर चालू केलं तिथे. त्यावेळेस दीपक सिंगल म्हणून SD होते, IAS ऑफिसर होते. त्यांना मी विनंती केली, म्हटलं साहेब लाईन जाऊ नका देऊ, काहीतरी करा. मग त्यांनी आपले आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे अधिकार वापरून MSCBला सांगितले काही झालं तरी चालेल, इकडची लाईन गेली नाही पाहिजे. आणि क्राऊड इतका होता मॅडम की त्यांना सांभाळणं नाकी नऊ येत होतं. आणि ती लोक म्हणजे काय असतं की नेहमीच तुम्हाला सपोर्टिव्ह लोक नसतात, चिडतात नाही. तिथे त्याने सांगितलं की जर मुलगा जिवंत बाहेर निघाला नाही तर वरून दगड टाकून यांना आतमध्येच ठेवायचा. अशी जेव्हा आमच्या टीमला ती गोष्ट ऐकू आली, ते आमचे सगळे पोरं घाबरले होते. नाही, पण म्हणजे लोकांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तिथं काम करणारे सुद्धा मानवच आहेत. आणि आपण काय करतो की आम्ही आमच्या आखरी क्षणापर्यंत आपण ते कायम करतो, प्रयत्न करतोय, पण त्याचं
कोणाला काही घेणदेण नसते. जे आपत्ती ही जनजागृती आपल्याकडे आणि थोडं मला असं कमी आहे. वाटतं मग यावेळी मॉब सायकोलॉजी, क्राऊड मॅनेजमेंट. कंट्रोल, हां, त्याचं क्राऊड पण मॅनेजमेंट. प्रशिक्षण द्यावं हो, लागतं. आता मागे पोहरादेवीला 7 लाख लोक इथे आले होती हो. आपल्या याच्या नंगारा प्रोग्रामसाठी. हो, हो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. हो. तेव्हा क्राऊड मॅनेजमेंटचं प्रशिक्षण मी स्वतः तिथल्या पोलिसांना, अधिकाऱ्यांना दिलं. बरं. 2 दिवसापूर्वी जाऊन आम्ही तिथे प्रशिक्षण दिलं आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी आम्ही तिथे काम करत होतो. आणि कलेक्टर साहेबांनी आमचं काम पाहून आम्हाला तिथे पूर्ण टीमला बोलवून त्यांनी आम्हाला पुरस्कार दिले, वा वा. की म्हणे एवढं क्राऊड मॅनेजमेंट तुम्ही जे केलं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. बरोबर. आणि पोलिसांनाही त्याचं प्रशिक्षणामुळे नक्कीच फायदा झाला. अगदी अगदी. आणि बोरवेलमध्ये तर मॅडम असा विषय लास्ट मोमेंटला आम्ही त्या टनेलमध्ये जेव्हा गेलो आणि त्या सुरतला जेव्हा बाहेर काढलं आणि तो जेव्हा माझ्या छातीला बिलगला, तो आनंद वेगळा होता. आणि त्याला काढल्यानंतर जेव्हा आम्ही वर चढलो, विदिन 3 मिनिटात आम्ही बाहेर निघालो आणि 3 मिनिटात ते पूर्ण ढासळलं ज्याच्या आतमध्ये आम्ही काम करत होतो. पूर्ण आणि खूप मोठी रिस्क. येस, म्हणजे 3 मिनिट जर आम्ही उशीर झाला असता तर आमची पूर्ण टीम तिथे आम्हाला ती भूमिगत आम्ही झालो असतो. आणि अशी बरेचदा असे उत्तराखंडमध्ये 3दा मी लँडस्लायडिंगमध्ये एकदा तर सिच्युएशन होतं की आमची गाडी नेमका तिथून गेली आणि मी त्याला म्हटलं, एका व्यक्तीने म्हटलं की सर पाणी लाना है मुझे. मग ड्रायव्हर म्हणलं थोडा रुको. तो त्यांनी ब्रेक मारला आणि आमच्या टायर समोरची पूर्ण रोडच खाली त्या नदीमध्ये कोसळला. भीती ना, म्हणजे 2 सेकंद आमची पूर्ण गाडी त्या मंदाकिनीमध्ये त्या नदीमध्ये गेली असती. मृत्यूच्या अगदी समीप जाऊन परत खूपदा. आणि मग आम्ही एक आगस्टमुनीवरून आम्ही रुद्रप्रयागहून जे आम्ही आत जात होतो, एक रस्ता असा होता की तिथून आम्ही पायी चालत होतो. तिथून तुम्हाला उभंच राहता येत नव्हतं. पूर्ण टीमला बाहेर काढायचं. टीम लीडर म्हणून आमच्यासोबत एक कॅमेरामॅन होता, तो प्रशिक्षित नव्हता. आम्ही सगळे आतमधात गेलो आणि सगळ्यांना मी तिकडे काढलं आणि तो थोडा आला आणि मग मधात रडायला लागला की सर मला आता तिकडे जायचं नाही, इकडे जायचं नाही. आणि मला ते खाली साधारणतः 200-300 फूट मंदाकिनी नदी वाहते. म्हणजे वर आमच्या डोक्यावरून छोटासा जरी खडा आला तर तो इतक्या जोरात लागत होता की कोणीतरी आम्हाला खूप मोठा दगड मारलेला आहे. आणि ते वरून हळूहळू माती जेव्हा येत होती ते पाहून त्याला वाटलं की आता आपण मरतो. आणि तो इतका, मी म्हटलं की बाबा असं करू नको, तुला आता आपण अर्ध्यात आलो आहे, तुला तिकडेही नेता येणार आणि इकडे नेता. ते म्हटलं सर तुम्ही वापस या तर मी येईल, अदरवाईज मी इथेच, मी काय होईल ते होईल, मी येणार नाही. एव्हरी टाइम चॅलेंजिंग आहे असं म्हणायला पाहिजे. मग मी अर्ध्यातून परत येऊन त्याला पकडून त्याला एक द्रोप बांधून त्याला सोबत घेऊन गेलो. आणि मॅडम तिथे पण तसं झालं. आम्ही मधात जे एक मोठा दगड होता, म्हणजे 5x5चा असेल तो आतमध्ये घुसलेला, आणि त्याला आम्ही पकडून तिकडे होल्ड केलं. थोडंसं थकलो होतो आम्ही, होल्ड केलं. आणि मग सगळे एकत्र आले की मग थोडं निघालो आणि आम्ही तिथे बसलो. आणि मी म्हटलं असं मला एक पाणी देऊन हात मागे केला. त्यांनी पाणी दिलं आणि मी असं पाणी पिणार तर तो दगड आम्ही पकडून उभे होतो ना, तो पूर्ण दगड कोसळला. आम्ही 10 मिनटं कोणीही बोललो नाही. इतके ते पाहत राहिलो की आपण मेलो असतो, म्हणजे आपला मृत्यू आपण पाहतोय असं सगळ्यांना वाटलं. 10 मिनटं कोणाशी बोललं नाही, एकदम स्तब्ध. जसे होते तसे ते झाले, रोबोट सारखे झाले. म्हणजे तुम्ही इतरांचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचा जीव जोखमीत घालत आलाय नेहमी, बरेचदा. पण असं म्हणतात ना की डर के आगे जीत है. तर ही जी भीती आहे ही मनातून काढण्यासाठी तुम्हाला सायकोलॉजिकल किंवा समुपदेशन पण करावं लागत असेल. हो, बरेचदा. एक उत्तराखंडमध्ये असं एक परिवार होता, त्याचा एक मला वाटते मुलगा सापडत नव्हतं. आणि ती लोक स्वतःला त्या कुटुंबाने घरात बंद करून घेतलं होतं आणि कोणाचंच ऐकत नव्हते. म्हणजे मग तेव्हा आम्ही तिथे गेलो बरेचदा आणि त्यांचं ऐकलं. फक्त एक खिडकी उघडली आणि त्यांना मी पाहिलं आणि त्यांचं ऐकलं. कदाचित त्याला मनमोकळेपणाने व्यक्त व्हायचं होतं. मी फक्त ऐकत होतो. ते काय बोलत होते मला ते थोडं कळत नव्हतं, पण ते साधारणतः 20 मिनिटं ती महिला आणि पुरुष ते बोलले आणि मग एकदम रडायला लागले. आणि मी त्यांना म्हटलं की आप चिंता ना करें, हम आपके साथ है और हम आपके साथ आए. मग त्यांना सांगितलं की मैं महाराष्ट्र से हूँ और महाराष्ट्र से सिर्फ आपके लिए आया हूँ और मेरे घर परिवार छोड़ के मैं यहाँ आया हूँ. मग त्यांना वाटलं की खरंच हे आपल्या मदतीला आले. मग त्यांनी दार उघडलं. मग त्यांना आम्ही आमच्याकडे असणारे जे काही मॅगी होती, मग ते मॅगी बनवून आम्ही त्यांना खाल्ली. है ना. 7 दिवस मॅडम आम्ही ते फक्त मॅगी खाल्ली, दुसरं काही नव्हतंही. आणि ते सगळं पाहून म्हणजे काय, आपण एक डेथ बॉडी पाहिलं की आपण कासावीस होतो, पण तिथे तर खच लागला होता. आता हेच मला विचारायचं होतं राठोडजी, की एखादी आपत्ती आल्यानंतर ती आपत्ती गेल्यावर
साथीचे विकार सुद्धा पसरतात. हो, तो सायकोलॉजिकल एक मोठा टास्क असतो पुढे. एपिडेमिक्स. हां ना. तर काय असतं की आपत्ती येण्यापूर्वी, आपत्तीमध्ये आणि आपत्तीनंतर ही 3 महत्त्वाची कामं असतात. बरोबर प्री डिझास्टर, इन डिझास्टर, पोस्ट डिझास्टर. बरोबर. हां. तर बरेचदा आपण फक्त काय करतो की किती लोक अडकली. जसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2010-11 ची गोष्ट आहे. रेणुकापूर गावाला पूर्ण पुराचा वेढा पडला होता. बरोबर. पुरके साहेब मराठे उपसभापती होते तेव्हा, आणि त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजेपासून तिथे रेस्क्यू केलं, पूर्ण गाव इव्हॅक्युएट केलं. बरेचदा काय करतात की आमच्याकडे 40 लोक होती आणि 40 लोक बाहेर काढली. अच्छा. हं. ओके. पण नंतर पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा आपण कधी विचार करत नाही. त्या गावामध्ये किती मांजरी होत्या, किती गाय होत्या, किती शेळी होत्या, कुत्रे किती होते, आणि बरेच जण हे मरून जातात. आणि मग ते मेल्यावर ते जे सडतात आणि डिकम्पोज होतात, आणि मग त्याचं जे स्मेलिंग आहे, बरेचदा आपण त्या घरामध्ये आपण सोडून आलेलो आहे, परत जेव्हा घरामध्ये जातो तर पूर घुसलेला आहे, साप असतात किंवा काय विंचू असेल. मग पोस्ट डिझास्टरमध्ये ते सगळे काम आहे. मग तेव्हा आम्ही प्रथमोपचारची एक टीम आहे, नंतर आम्ही अवेअरनेसची एक टीम करतो, आणि मग त्यांना तिथे त्या गावातल्या लोकांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही घरामध्ये जाण्यापूर्वी पूर्ण घर स्वच्छ करायला पाहिजे, गाव स्वच्छ करायला पाहिजे. व्हायला पाहिजे. कारण आपल्या गावातीलच नाही तर जंगलामधील पशुपक्षी पण तिथे त्यांचे पण ते कुठे अडकलेले असेल, कुठे पंख पडलेले असेल, कुठे डिकम्पोज झाले असतील, मग कुठे त्यांना स्मेल येत असेल. जर आपण वेळी ते बरेचदा ते पाणी आपण वापरात आणतो आणि मग डायरिया ह्या सगळ्या गोष्टी होतात. बरोबर. मग आम्ही लोकांना सांगतो की साधारणतः 9 दिवसापर्यंत संपूर्ण लोकांनी पाणी उकळूनच प्यायचं. हां हां. है ना. बरेचदा उकळून प्यायचं. आणि त्यासाठी आम्ही वॉश म्हणजे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन्सचं एक प्रशिक्षण आहे, ते पण आम्ही देतो. म्हणजे उत्तराखंडमध्ये बरेचदा असं होत होतं की एक सुंदर पाणी तिकडनं येतोय झऱ्यातून. धबधब्यात, झऱ्यातून, आणि आपण ते पितोय, परंतु तिकडे कोणातरी एखादी डेथ बॉडी पडलेली आहे. अरे. मग त्यामुळे तुम्ही बिमार होऊ शकतात. तर आम्ही तिथे वॉशचं ट्रेनिंग जे आम्ही घेतलं होतं, म्हणजे वॉटर सॅनिटेशन हायजीन्स, हे आम्हाला कामात आलं. पाणी स्वच्छ कसं करायचं ते आम्हाला शिकवलं बॉटलमध्ये. आणि 3 मटके पद्धती आपल्याकडे आम्ही शिकवतो. 3 मटके पद्धती, सोमवार, मंगळवार, बुधवार, 3 मटके भरायची, आणि मग ती सोमवारी भरलेला मटका मंगळवारी प्यायचा आणि मंगळवारी भरलेला बुधवारी प्यायचा. अच्छा. ते हळूहळू एक प्रोसेस होते आणि प्युरिटी आपल्याला मिळते. बरोबर. हां. तर हे प्रशिक्षण आवश्यक आहे. आणि पोस्ट डिझास्टरमध्येच आपण लक्ष देत नाही, पण दिलं पाहिजे. बरोबर. अवेअरनेस. होतं कसं राठोड साहेब की आपण बघितलं मध्यंतरी काही लोक सेल्फीच्या नादामध्ये वाहून गेले. म्हणजे खात्यामधले अधिकारी त्यांना प्रशिक्षित नसल्यामुळे ते सुद्धा त्याच्यासोबत वाहून गेले. बरोबर आहे. पण मला असं वाटतं अशा ठिकाणी प्रशिक्षित लोकांना बोलवणं जास्त गरजेचं असतं. आता तुम्ही जनतेला काय सांगाल की TDRF ला कॉन्टॅक्ट कसा करायचा? TDRFला कॉन्टॅक्ट तहसील कार्यालयामध्ये त्यांनी संपर्क केला की आमच्याकडे त्या तालुक्याच्या लोकांची यादी तहसीलदाराकडे आम्ही दिलेली आहे. बरं. हां. म्हणजे मग तहसीलदार महोदय त्वरित त्या जवळच्या टीमला बोलवतात. म्हणजे आमची प्रत्येक तालुक्याला टीम आहे, प्रत्येक तालुक्याला टीम आहे. आणि प्रशिक्षित टीमच का पाहिजे याच्या मागचा उद्देश असा आहे की त्या लोकांना डूज अँड डोंट माहिती आहे सगळं. बरोबर. जसं प्रथमोपचारामध्ये आपण जर केला तर साधं बेशुद्ध माणसाला तुम्ही जर पाणी पाजलं हो. तर त्याचा जीव जातो, श्वासनलिकेत जाईल आणि तो मरेल. है ना. म्हणून डूज अँड डोंट महत्त्वाचे आहे. प्रशिक्षित आमची लोक जी असतात, मी त्या क्षेत्रात ते काम करतात. आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की ती लोक म्हणजे काय चुकीचं होऊ देत नाही, म्हणून प्रशिक्षित लोक पाहिजे. पॅनिक क्रिएट होऊ देत नाही. बरेचदा पॅनिक क्रिएट असतो, है ना, वस्तुस्थिती वेगळी असते. त्यामुळे प्रशिक्षित असणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही आवाहन करेल की जेव्हा जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अवेअरनेस प्रोग्राम, ट्रेनिंग प्रोग्राम असतात, तर गावातील लोकांनी त्याला उपस्थित राहून ते सगळं आत्मसात करायला पाहिजे. म्हणजे तुमची टीम तिथे पोहोचेपर्यंत काहीतरी कार्यवाही सुरू झाली पाहिजे, नाही? हो, मग स्थानिक स्तरावर. हो ना. आता ते ऑपरेशन सूरज नंतर तर मला म्हणजे शासन स्तरावरून सांगण्यात आलं की सर ती जी बोरवेलची रेस्क्यू ऑपरेशन आहे त्याच्यावरती एक पुस्तक लिहा. तर मी एक ऑपरेशन सूरज म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्याची पूर्ण हेतू, आणि त्याच्या मागचा हेतू असा होता की यदाकदा अशी एखादी घटना झाली तर त्याला आपण कसं हाताळायचं, कोणतीही प्रशिक्षित टीम येण्यापूर्वी, आणि काय करावे आणि काय करू नये, अगदी अगदी हे त्याच्यामध्ये मी हे केलेलं आहे. तर राठोडजी, म्हणजे आपण असं म्हणूया की TDRFची जी फार महत्त्वाची जबाबदारी आपण सांभाळत आहात, तर या TDRFची भूमिका, त्यांनी आजवर केलेलं कार्य, ह्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. जाता जाता आजचा जो दिवस आहे, आपत्ती व्यवस्थापन दिवस म्हणूया किंवा प्रथमोपचार, तर या दिशेनं काय संदेश द्याल आपण जनतेला?
मॅडम आंतरराष्ट्रीय प्रथमोपचार दिवस आपण सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपण साजरा करतो. आणि त्याची संकल्पना जगात सगळ्यात पहिले जर्मन आर्मीचे जे चिकित्सक आहे डॉक्टर एस मार्क यांनी 1889 मध्ये ती संकल्पना मांडली मांडली होती. होती. आणि 1889 मध्ये ती संकल्पना मांडल्यानंतर मग मध्यंतरी दिसून आलं की जर्मनीच्या सैनिकांमध्ये आपसात ते प्रशिक्षण झालं आणि ते युद्धामध्ये एक दुसऱ्यांची मदत करायला लागले आणि बरेच जीव वाचायला लागले. मग त्याच्यानंतर ती संकल्पना नंतर 1909 मध्ये प्रथम नोबेल पारितोषिक विजेता आहे सर हेनरी डुनांट, रेड क्रॉसचे संस्थापक आहेत, बरोबर. पहिले नोबेल पारितोषिक विजेता. त्यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी ही संकल्पना रेड क्रॉसच्या माध्यमातून जगभर पसरवली. सध्याच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी ही अधिकृत आहे हो, आणि ती प्रथमोपचारामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करते. अगदी. आणि म्हणून TDRF काय करते, राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावर म्हणजे उत्तराखंड किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या दिवशी आम्ही जनजागृती मोहीम राबवतो आणि अधिकाऱ्यांना किंवा गावामध्ये बरेचदा आम्ही प्रथमोपचार आवश्यक काय आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. त्याच्या मागचं कन्सेप्ट असं आहे की इतकी चांगली संकल्पना मांडणारे डॉक्टर एस मार्क आणि डॉक्टर सर हेनरी डुनांट यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या संकल्पनेसाठी आपण त्यांना काय करतो, एक धन्यवाद म्हणू बरोबर. आणि लोकांना याच्याबद्दल अवेअर करून, जसं बरेचदा काय होतं की महिला घरामध्ये काम करताना बोट कापणे, गॅस सिलेंडर ब्लास्ट आहे, आग लागणे आणि चुकीच्या हाताळणीमुळे मग जीव दगावतो. मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतो. सेफ्टी किचन्स म्हणून एक प्रोग्राम राबवतो आम्ही आणि ते आणि गरजेचं आहे आणि अवेअर करतो मॅडम. पूर्ण देशामध्ये या दिवसाला आता आमची पूर्ण टीम कामाला लागली आहे आणि प्रत्येक नागरिकाला आम्ही जनजागृती करण्याचा कन्सेप्ट आमचा आहे की प्रत्येक नागरिक कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी तिथे ज्ञान असणारा व्यक्ती जर असला तर आपण आपत्ती नाही थांबू शकत. म्हणजे प्रत्येक नागरिक हा अवेअर असला पाहिजे. येस, म्हणजे स्वयंपूर्ण असला पाहिजे आणि त्यांनी तयार असला पाहिजे. तयार नाही असला ना, पाहिजे काय आपत्तीला. येस, कोणतीही आपत्ती थांबू शकत नाही आपण. बरोबर. पूर थांबू शकत नाही, ब्लास्ट थांबू शकत नाही, परंतु जर आपल्याला ज्ञान असेल तर त्याची तीव्रता नक्की कमी करू शकतो मॅडम. तर श्रोते हो, आपण ऐकलं असेल की आजचा जो दिवस आहे प्रथमोपचार दिवस म्हणून आपण पाळतोय. आज माझ्यासोबत हरिश्चंद्र बद्रीनाथजी राठोड सर होते. ते संचालक आहेत तथा संस्थापक TDRF टार्गेट डिझास्टर मॅनेजमेंट रिस्पॉन्स फोर्स यवतमाळचे. तर यांना आपण बोलवलं आणि यांनी अतिशय महत्त्वाची म्हणजे तुमच्या जीविताला वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊया आणि त्याचा विचारही आपण करायला पाहिजे. सरांची मुलाखत ऐकून तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळालेलं आहे. चला यावर पुन्हा एकदा विचार करूया की आपण या दिशेनं कसं पावलं टाकता येईल आणि एकमेकांना सहाय्य कसं करता येईल. राठोड सर, तुम्ही इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत वाटून घेतले. मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार.